नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्कॉलर मॅथ्स रूटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीच्या आपण पुढील घटकात आलेलो आहोत. मागील घटकामध्ये आपण महत्व मापन अथवा मापन हा घटक पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपण अतिशय महत्त्वाचा व्यावहारिक गणित हा भाग पाहणार आहोत, ज्याचा भारांश आहे 16%. म्हणजे 100 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये 16 मार्काचे प्रश्न या घटकावर विचारले जातील. असो, परंतु हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर याचे उपघटक आहेत नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, शेकडेवारी, सरळ व्याज. आता नफा तोट्यामध्ये आपल्याला नफा काढायचा असतो, तर या नफ्याचं सूत्र आहे विकी वजा खकी. म्हणजेच विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ज्या वेळेस विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किंमत कमी असेल, अशा वेळेस नफा होतो. या सूत्राद्वारे तो आपण काढू शकतो. पुढचं सूत्र आहे तोटा, लॉस. जर आपल्याला लॉस केव्हा होईल, खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत कमी असेल, तर तेव्हा आपल्याला लॉस होईल. त्याला आपण तोटा म्हणतो. मग या तोट्याचं सूत्र आहे खकी वजा विकी, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. याद्वारे तुम्ही तोटा काढू शकाल. पुढे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढा, असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे ते आपल्याला माहीत असायला हवं. तर शेकडा नफा आम्ही विद्यार्थ्यांना शेण काढता आलं पाहिजे असं म्हणतो. शेण म्हणजे शेकडा नफा. तर शेकडा नफा काढण्याचं सूत्र आहे नफा गुणिले 100 भागिले खकी, म्हणजेच खरेदी किंमत. जो नफा आलेला असेल, जो नफा झालेला असेल, त्याला 100 ने गुणायचं आणि खरेदी किमतीने भागायचं, तर आपल्याला शेण भेटेल. शेण म्हणजे शेकडा नफा. म्हणजे 100ला किती रुपये नफा झाला ते मिळेल. त्याचप्रमाणे शेकडा तोटा, जसा आपण शेकडा नफा काढतो तसाच शेकडा तोटा. म्हणजे तोटा गुणिले 100 भागिले खकी. जेवढा तोटा झाला असेल त्याला 100 ने गुणायचं आणि खरेदी किमतीनं भागायचं. अशा प्रकारे तुम्हाला नफा तोट्यामध्ये या 4 सूत्रांचं नक्कीच गरज पडणार आहे. यावरून तुम्ही अनेक प्रकारचे सूत्र तयार करू शकता. जसं खरेदी किंमत, विक्री किंमत, याचंही सूत्र तुम्ही यावरून तयार करू शकता. पुढे जाऊया. पुढे आहे सरळ व्याज. आता हे रिलेटिव्ह घटक आहेत. नफा तोटा, शेकडेवारी, सरळ एकमेकांशी रिलेटेड घटक आहेत. कारण शेकडेवारीचं काम आपल्याला इकडे शेकडा नफामध्ये पडतच आहे, सरळ व्याजामध्ये सुद्धा पडणार आहे. म्हणून सरळ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 किंवा भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी, आणि त्याला 100 ने भागले की तुम्हाला सरळ व्याज निघून जाईल. शेकडेवारी म्हणजे 100 पैकी. शेकडेवारी कशाला म्हणतात, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार 100 पैकी करतो त्याला शेकडेवारी म्हणतो आपण. यालाच शेकडा किंवा शतमान असेही म्हणतात. तर या 3ही उपघटकाबद्दल आपणास पुढे उदाहरणाद्वारे माहिती मिळणारच आहे. तर परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.